नमस्कार मित्रांनो, आज आम्ही दादर भाजी मार्केट ज्या मच्छी मार्केटच्या बाहेरचा जो भाजी मार्केट आहे इकडे तुम्हाला अवेलेबल सगळ्या तुम्हाला भाज्या इथं अवेलेबल भेटतात. या साईडला पूर्ण हर प्रकारच्या भाज्या बिज्या तुम्हाला सगळं भेटतात. चला तर तिकडे किंवा पुन्हा बघू इथं तुम्हाला हर प्रकारच्या इथं भाज्या अवेलेबल भेटतात. लाईन इथंच आहे. क्या क्या भाव भाजी काय हां 120 किलो इथे 80 रुपये किलो. कोबी 60 रुपये किलो. और आवला ते सगळ्या भाज्या तुम्हाला अवेलेबल आहे. बघू शकता या साईडला पूर्ण इकडं पूर्ण लाईनीचं पूर्ण भाज्यांचं दुकान लागलेलं आहे पूर्ण. तर तुम्ही बघू शकता तर सगळं काकडी बिकडी गाजर बिजर सगळ्या भाज्या इथं अवेलेबल आहे. टमाटर कसा भाव आहे चालू? टमाटर 80 रुपये किलो. 80 रुपये किलो. ते तुम्हाला जे फ्रूट पाहिजे असतात फळ फ्रूट तुम्हाला पाहिजे असेल इकडे सगळे तुम्हाला फळ फ्रूट पण भेटतात लाईनीत. बघू शकता इथं पूर्ण लाईनीत फळं पण आहेत. ते तुम्हाला जे आवळा बिवळा पाहिजे असेल इकडं पूर्ण हा पूर्ण भाजी मार्केट इकडं पण आहे पूर्ण. हे कोणसा फळ आहे? जाम है जाम. जाम. हा जाम फळ आहे. बघू शकतात. काय क्या भाव आहे? 80 रुपये डजन है. 80 रुपये डझन. और ये वाला 10 रुपये का एक है. 10 रुपये का. ये 80 रुपये डजन. 80 रुपये डझन. इथं लाईनीचं पूर्ण भाजींचा स्टॉल आहे पूर्ण लाईनीचं तिकडं. काय कांदा काय भाव चालू आहे? हा किलो 30 रुपये किलो. आता कांद्याचा भाव चालू आहे. अरे आलू 30. तर टमाटर आहे. तुम्हाला टमाटर पाहिजे असेल तर बटाटे पाहिजे लाईनीचं सगळं तुम्हाला भेटणार सामान. तो हे ओनर आहे तिकडं. तर लाईनीचं तुम्हाला मच्छी घेतल्यानंतर तुम्हाला कोथिंबीर बिथमीर काय लागत असेल अद्रक बिद्रक काय तुम्हाला अजून लागत असेल टमाटर सगळं तिथे अवेलेबल आहे. तर लाईनीचं पूर्ण भाज्यांचा शॉप आहे. बघू शकता इकडं पूर्ण भाज्यांचा शॉप लाईनीतच आहे. ही कुठली भाजी आहे? केळफूल. बघू शकता ते केळफूल आहे. काय भाव आहे मावशी हो? किती रुपयाला आहे केळफूल? इथे पूर्ण तर लाईनीचं तुम्हाला सगळ्या शिमला मिरची बघा अवेलेबल भेटणार. ही कोणत्या भाजी आहे? ते तुम्हाला लाईनीचं पूर्ण भाज्या भेटतात इकडं. हे कांद्याची पात बघू शकता इकडे कांद्याची पात आहे. तर लाईनीचं सगळे फळ आहेत. कैसा आहे शिमला मिरची? 80 रुपये पाव. बघू शकता इथं कलरवाले आहेत. तिकडं कोबी आहेत काही कलरवाले. कशी आहे कोबी? सेम भाव आहे. इथे वेगवेगळ्या प्रकारचे कोबी आहे. तिथे बघू शकतात इथे रेड कलरची कोबी आहे. हे गुलाबी आहे. गुलाबी तुम्हाला फळ भेटतात. वाव. भाजीचं मार्केट आहे लाईनीचं. तुम्हाला तर अद्रक लिंबू मिरची तुम्हाला जे पाहिजे असेल कोथिंबीर पुदिना सगळी इथं भाजी अवेलेबल आहे. इकडं पण हर प्रकारचे भाज्या आहेत. इकडं मोठा मार्केट आहे. इथं जांभूळ पण आहेत. काय जांभूळ काय भाव आहे? पाव किलो 150. पाव किलो 150 रुपये जांभूळ आहे. ओके. पाव किलो 150 रुपये. तर टमाटर आहे का मला जे टमाटर पाहिजे असेल टमाट्याची तुम्ही क्वालिटी बघू शकता. टमाटर एकदम बेटर क्वालिटी आहे. पूर्ण लाईनीचं तुम्हाला लिंबू मिरची काय अद्रक पाहिजे असेल इकडे तुम्हाला सगळं भेटणार आहे इथं लाईनीतच. ते तुम्हाला काय झाडे बिडे पण पाहिजे असेल तर लाईनीत पूर्ण झाडाचं सेटअप आहे. इथं आतमध्ये भाजी मार्केट आहे या साईडला. तर सगळ्या तुम्हाला भाज्या अवेलेबल भेटतात या साईडला. तर पूर्ण कांद्याचा स्टॉल आहे इथं. इथे तुम्हाला हर प्रकारच्या भाज्या अवेलेबल भेटतात. ये कोणसा भाजी आहे दोस्त? कोच्चा. कोच्चा. ओ क्या क्या भाव रहेगा इसका? 320 रुपये किलो लाइन. और ये कौन सा है? ये मशरूम क्या भाव है? 50 का है. 50 रुपये मशरूम का पैकेट है. क्या 2 क्वालिटी है क्या इसमें? और ये वाला कितने का है? 120. 120. अरे क्या मिक्स भाजी क्या भाव है? 140. तुम्हाला हे सगळे मिक्स भाजी भेटतात इकडे अवेलेबल. तर लाईनीत तुम्हाला सगळे लसूण बिसून. और ये कोबी
50ला पाव. इथे सगळ्या तुम्हाला भाजी अवेलेबल भेटतात. हे सोललेले हे कसे 80 आणि हे कडधान्य 50ला. हे आला कडू हे काय आहे करवंद. हे करवंद उसं पॅकेटवाले आहेत. किती रुपये? हां 300. इकडं पूर्ण मोठा मार्केट आहे. पूर्ण सेटअप आहे बघू शकता इकडं. वाव. तर इकडं पूर्ण मोठा मार्केट आहे. लाईनीचं तुम्हाला इथं फक्त हर प्रकारच्या भाज्या अवेलेबल आहे. इकडं होणारे इकडं सगळ्या भाज्या मला हर प्रकारचे मला भाज्या भेटतात इथं लाईनीत पूर्ण. तर पूर्ण बघू शकता इकडं. अंकल क्या भाव चालू आहे करेला? 100 रुपये किलो. तर लाईन और तो वांगे बघू शकता इकडं तुम्हाला हर प्रकारच्या इकडं भाज्या भेटतात. इकडं पुन्हा मोठा मार्केट आहे. इकडं बघू शकता किती मोठा मार्केट आहे ह्यो. तर पूर्ण लाईनीतच आहे पूर्ण मार्केट. इकडं पूर्ण मार्केट आहे. इथं लाईनीचं तुम्हाला इकडं सगळ्या भेटतात. कोबी काय भाव चालू आहे अंकल? इथे कच्ची कैरी पण आहे. इकडं कोबी आहेत. लाईनीत वांगे बिंगे लिंबू बिंबू सगळं इकडं अवेलेबल आहे. इकडं वांगे पण आहेत. तिथं गाजर बिजर सगळ्या भाज्या आहेत. तिथं मला हर प्रकारच्या भाज्या अवेलेबल दिसतात.